सोलापूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे। काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडवली आहे। MBBS नुकतंच पूर्ण केलेला आदित्य नामबियार नावाचा 25 वर्षीय तरुण डॉक्टर सोलापुरातील एका भाड्याच्या खोलीत राहत होता। त्याच ठिकाणी बाथरूममध्ये त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला। विशेष म्हणजे मृतदेहाजवळ चाकू आणि कात्री सापडल्यानं प्रकरण अधिकच गूढ बनलं आहे। आदित्य हा द्वारका पॅराडाइज अपार्टमेंट मध्ये राहत होता। तेथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मला वाचवा वाचवा असा आवाज आला, तेव्हा स्थानिकांनी धाव घेतली। बाथरूमचा दरवाजा बंद होता। नागरिकांनी तो दरवाजा तोडला, तेव्हा आदित्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला। प्राथमिक अंदाजानुसार आदित्यनं चाकूच्या सहाय्याने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली असावी असा संशय वर्तवण्यात येतोय। पण चाकू आणि कात्री एकत्र सापडल्याने पोलिसांचाही संशय बळावला आहे। याचा तपास सुरू आहे।